नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात पुरावे द्या, मी राजीनामा देतो. हसन मुश्रीफ यांचे विकास कामांच्या 56% रकमेवर लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा डल्ला या ठेकेदारांच्या दाव्यावर प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंच्या शिवबंधनात बाळासाहेबांची ताकद उरली नाही. भाजपचा ठाकरेंवर वार. नीट पेपर फुटी टाळण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून सरकारचं मौन कायम. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे पुरावे द्या, मी राजीनामा देतो. हसन मुश्रीफ यांचे विकास कामांच्या 56% रकमेवर लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा डल्ला या ठेकेदारांच्या दाव्यावर प्रत्युत्तर. ठेकेदारांच्या मते विकास कामांच्या एकूण निधीपैकी तब्बल 56% रक्कम ही लाचखोरीतच जाते. यामध्ये आमदारांचा 10% वाटा, अधिकारी कर्मचाऱ्यांचे 15% कमिशन, 15% GST आणि निविदेतील वजावट अशी ही लूट चालते. यामुळे कंत्राटदारांच्या हातात केवळ 8% नफा उरतो, असा दावा कोल्हापुरात पार पडलेल्या कंत्राटदार महासंघाच्या अधिवेशनात ठेकेदारांनी केला. सिमेंट, डांबर, खडी या पूरक वस्तूही आमच्याकडूनच घ्या असा दबाव लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून टाकला जातो. यामुळे कामाचा दर्जा राखणे शक्य झाले आहे. केवळ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरचा पैसा जप्त केला तरी सर्व कंत्राटदारांची थकीत देणे फिटू शकतील, असा आरोप एका शासकीय ठेकेदाराने केला आहे. सध्या बाजारात 5 लाखांपेक्षा जास्त अनधिकृत किंवा नोंदणी नसलेले बोगस कंत्राटदार कार्यरत असून 2023 पासून हक्काचा निधी मिळालेला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ठेकेदारांनी दिली आहे. सर्व आमदारांना 10% कमिशन दिले जाते, हे विधान ठेकेदारांनी मागे घ्यावे. हे चुकीचे वक्तव्य आहे. मी कोणत्याही कामात बदली, पदोन्नतीत, कमिशन, पैसे घेतलेले नाहीत. तसे असेल तर पुरावे दाखवा, मी राजीनामा देतो, असे आव्हान मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. तरी ठेकेदारांचा आरोप, कामाची ढासळत चाललेली गुणवत्ता, थकीत बिलं यामुळे कोल्हापूरचा विकासही रखडला आहे. आधीच जिल्ह्याला निधी कमी मिळतो आणि मिळालेल्या निधीवरही जर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी 56% डल्ला मारत असल्याचा ठेकेदारांकडून दावा होत असेल तर कोल्हापूरचा विकास कसा होणार आणि तो कोण करणार, या प्रश्नांची उत्तरं लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरकरांना द्यायलाच हवीत. बातमी आहे उद्धव ठाकरेंच्या शिवबंधनात बाळासाहेबांची ताकद उरली नाही. भाजपचा ठाकरेंवर वार. सध्या महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. ठाकरे सेनेचे 9 खासदार शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत. शिंदे मुहूर्त ठरवतील तेव्हा ठाकरे सेनेचे 9 खासदार शिंदे शिवसेनेत सामील होतील, असा विश्वास शिंदे शिवसेनेच्या नेत्यांकडून दाखवला जात आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर नुकतीच मातोश्रीवर 9 खासदारांची बैठक बोलवण्यात आली. त्यापैकी 4 खासदार प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित होते तर 5 खासदारांनी ऑनलाईन बैठकीला हजेरी लावली. तरी 5 खासदारांच्या प्रत्यक्ष अनुपस्थितीमुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी जोर धरला. यावर ज्यांना जायचे आहे त्यांनी खुशाल जावे, उद्धव ठाकरेंचे विधान चर्चेत होते. संजय राऊत यांनी स्पष्ट केले की उद्धव ठाकरे असे काहीच म्हणाले नाहीत ना ते असं म्हणतील. आमचे सगळे खासदार आमच्या सोबतच आहेत. एवढंच काय तर काही खासदारांनी तुळजाभवानीची, साईबाबांची, मुलांची शपथ घेत ठाकरेंसोबतच असल्याचे सांगितले. संजय राऊत यांच्या विधानावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी थेट उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला. शपथा घेऊन शिवबंधन बांधून माणसं टिकत नाहीत. खासदार, आमदार टिकवायला प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचं बंधन लागतं आणि उद्धव ठाकरेंकडे यापैकी काही उरलेलं नाही. तुमच्या शिवबंधनामध्ये बाळासाहेबांची ताकद राहिली नाही, असा घणाघात नवनाथ बन यांनी केला. एकीकडे संजय राऊत म्हणतात सर्व खासदार आमच्या सोबत आहेत, दुसरीकडे ते ऑपरेशन टायगरच्या चर्चाच नाकारतात. मग ठाकरेंच्या खासदारांना या अनाभका कशामुळे घ्याव्या लागतात? बातमी आहे नीट पेपर फुटी टाळण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून सरकारचं मौन कायम. देशभरात तरुणांमध्ये रोष असलेल्या नीट पेपर फुटीच्या प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने विविध ठिकाणी तरुणांची आंदोलनं उभारली आहेत. या तीव्र असंतोषादरम्यान नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जुनी परीक्षा रद्द करून 21 जून रोजी फेरपरीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. मात्र ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने सोशल मीडियाच्या टेलिग्राम या मेसेजिंग ऍपवर 22 जून पर्यंत तात्पुरती बंदी घातली आहे. विद्यार्थ्यांनी टेलिग्रामवरूनच मूळ प्रश्नपत्रिका आणि स्क्रीनशॉट व्हायरल झाल्याचा दावा केला होता.
तसेच फेरपरीक्षेच्या नावाखाली अनेक चॅनल्सवर लाखो रुपयांची फसवणूक केली जात असल्याने माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हा निर्णय घेतला. याशिवाय जुन्या मेसेजमध्ये फेरबदल करून नकली फाईल्स अपलोड होऊ नयेत म्हणून 30 जून पर्यंत टेलिग्रामची मेसेज एडिट करण्याची सुविधाही भारतात ब्लॉक करण्यात आली आहे. यापूर्वी 2024 मध्ये नीट परीक्षा ग्रेस मार्क्स आणि पेपरफुटीच्या वादामुळे गाजली होती, ज्याची सीबीआय चौकशी अजूनही सुरू आहे. आता 2026 मध्ये पुन्हा पेपरफुटीचा प्रकार समोर आल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्र्यांनी राजीनामा देणे अपेक्षित असताना सरकार मात्र टेलिग्राम बंदीसारखे मार्ग निवडत आहे. केंद्रीय मंत्र्यांना वाचवण्यासाठी सरकारी सर्व खटपट करत असल्याची संतप्त भावना देशातील तरुणांमध्ये निर्माण झाली आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.